जगीरे सुरवे आत्मविसा कसून क्रमी राखले निर्विप करून येणे झाले शोभायमान श्याम कर्ण जगद्वंद सूर्यास्वविसा करून क्रमी राखले निर्विप करून येणे झाले शोभायमान श्याम कर्ण जगद्वंद्य श्याम कर्ण जगद्वंद्य। कारण या सर्पांनी त्या घोड्यांना दंश केला होता आणि दंश केल्यामुळं त्याला राग आला। राग आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी ते सहन केलं। माणसाच्या घात लागतो, शब्दाचा सुद्धा घात लागतो, पण जो सहन करतो त्या ठिकाणी मला सांगतात जो सहन करतो तो मनुष्य किंवा ती गोष्ट जगद्वंद्य होती आणि त्याच्यामुळं ती जी काही वारुला गोडे आहेत हे वंदनीय झाले का त्यांनी सहन केलं। याच्यामुळं या ठिकाणी मला सांगतात जो कपाल सहन करतो तर जगत वंदनीय झाल्याशिवाय राहत नाही असं या ठिकाणी सांगू लागले। पाचोनी आदान वारू झाले श्याम कर्ण जगी आग्या ती पावन शोभायमान ती होती। आणि त्या दिवसापासून रामा ज्या वेळेस तिने सहन केलं सगळं जगत वंदनीय झाले आणि तेव्हापासून हे जे काही पांढरे घोडे होते श्याम वर्ण नावाचे घोडे झाले असं तो जटायू रामाला सांगत आहे। आरुण सांगे माते प्रती मजा दिन तुझ्याची गती मी जाऊन गती गरुडा दिन बंधू मुक्ती गरुडा दिन। हे वनिता हे आई अरुण बोलू लागलेला आहे की मी काय करीन मी सारखी आहे कुणाचा सूर्याचा सारखी आहे मग मी तिथं जाईन आणि तिथं गेल्यानंतर जो काही माझा बंधू गरुड आहे आणि याच्यापासून तुझी मुक्तता होईल असं त्या ठिकाणी अरुण आईला बोलला। कळावा यात्री जगती गरुडापाशी सामर्थ्य शक्ती त्यांच्या अंगी सविष्णू शांती बंध निर्मुक्ती तो करीना। कारण माझ्याकडे तेवढी काही शक्ती नाही परंतु जो या त्रिजगताचा मालक आहे किंवा हे जग आखण्याची जी काही ताकद आहे ही फक्त गरुडापाशी आहे आणि म्हणून तो या जगाला आखून तुझी काही बंधनामध्ये पडलेली आहेस आणि त्या बंधनातून मुक्तता करण्याची शक्ती फक्त गरुडाकडे आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी जातो आणि तुझी बंधन मुक्तता गरुडाला सांगतो असं त्या ठिकाणी अरुण बोलत आहे। सूर्याची आज्ञा माझा तत्वता उदय नवी माता पिता म्हणून आलो मी वदनार्थ जाईन मागुता रसगती। हे वनिता आहे सूर्याची मला किती आजस आहे फक्त आई वडिलाला वंदन करायला पुरतीच इतकी मला परवानगी आहे आणि म्हणून मी तुझं वंदन करण्यासाठी आलेलो आहे आणि तेवढ्यामध्ये तू मला हे घरानं सांगितलंस परंतु हे घरानं मी माझ्या बंधूपाशी म्हणजे गरुडापाशी निघून पहुंच केल्याशिवाय राहायचं नाही परंतु तुझी मुक्तता करण्याची शक्ती किंवा ताकद माझ्याकडे नाही असं त्या ठिकाणी अरुण बोलत आहे। बंद मोचन गरुडा हाती बुद्धी सांगो ना माते प्रती अरुण वैसला चुरवेरती मातृभक्ती गरुडा सगाडी अशी बुद्धी आपल्या आईला वनितेला सांगितली की बाबा तुझं बंधन मुक्तता करण्याची ताकद गरुडापाशी आहे अशी बुद्धी आपल्या आईला सांगितली आणि आईला सांगून तो अरुण रथावर बसला आणि रथावर बसून निघालेला आहे। विनंता सांगे गरुडापाशी माझा कपडे चिंतोनी पैजेशी कदरून मज केले दाची
आणि जिंकून आता मी तिची सहस्र म्हणजे त्याची गणत सुद्धा नाही एवढं वर्ष मला तिच्या घरामध्ये दासी जळवाही दासी म्हणजे पाणी वाण्याची दासी मला त्या कदरूला बनविलं असं त्या ठिकाणी ती वनिता आपल्या मुलाला सांगू लागली अरुण सांगितलं माझ्या प्रती मला मोचना गरुडा हाती करी करीशील कशी युक्ती ते ताती गत माझं सांग गरुडा अरे मला ही बुद्धी कुणी सांगितली अरुणानं सांगितली आणि ती बुद्धी सांगितल्यामुळं मी बोलू लागलेला आहे मग आता माझी ही बंधन मुक्तता तू कशी करणार आहेस काय करणार आहेस हे मला तू आता सविस्तर सांग अशी ती वनिता गरुडाला बोलत आहे गरुडा सोबला उद्भट तुझं जितीले करोनी कपाट कपट कपटियाचे कळपट करीन सपाट सरपाचे हे आईनं ही गोष्ट सांगितल्या बरोबर गरुडाला इतका राग आला तो राग सुद्धा अनावर राहिला आईला म्हणू लागला गरुड हे आई तुझ्या संग ज्यांनी कपट केलंय आणि त्यांचं कपट मी तळपटाला नेल्याशिवाय राहणार नाही आणि यांचं सपाट या सर्पाचं केल्याशिवाय राहणार नाही असा राग आला गरुडाला आणि रागाच्या भरामध्ये समाधान वंदोनी मातेचे चरण काय वचन बोललाय राग आला होता गरुडाला आणि रागाच्या इतका राग आला परंतु मातेचं समाधान करायचं होतं मातेचा विचार ऐकून घेतलेला होता तो राग आलेला शांत केला मातेचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आता गरुड पुढे काय करू लागला तुझ्या बंद मोचनाची पालट पुषे तू कदृशी तरी मागेल उत्तम पदार्थाची तरी मी आणून हे वनिता हे आई आता तुला जी या बंधनात टाकलेलं आहे कदरूला मग त्या कदरूला जाऊन विचारतो की बाबा या बंधनातून माझी मुक्तता कशी होईल मग ती मुक्तता करण्यासाठी तिनं कितीही अवघड वस्तू मागू दे आणि ती अवघड वस्तू मी आणून दिल्याशिवाय राहणारच नाही असा आईचा मुलगा आपल्या आईला बोलू लागला आहे तेव्हा ती आई आता पुढे काय करते मातृबंध वचनात अति दुर्लभ मागनात तो देईन पदार्थ वचनात पुष्य वेगळे आई तू काय कर आईचं जर बंधन सुटायचं असेल आईच्या जर अंगावर काही संकट येऊन जर त्याचं निरसन होत असेल तर त्याच्यासाठी कितीही मोलाची वस्तू मागू दे त्याकडून मी ती वस्तू आणून दिल्याशिवाय राहणारच नाही आणि असं आहे मुलाचं नाहीचं नातं असावं नाहीतर आज सांगायचं नका सगळ्यांनी माहिती आणि असा तो गरुड म्हणून बोलत आहे आणि त्यावेळेस ती वनिता पुढे काय करणार नवीनता सांगे स्वयक दृशी गरुडे पाठविले तुझं पाशी पलटू बंधू वचनास जे मागशी ते मग ती वनिता आई गरुडाची पुन्हा कदरू जवळ आली आणि कदरूला येऊन बोलू लागली हे कदरू आता मी या बंधनात जी सापडलेला आहे याचा जर पालक करायचा असला या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर माझ्या मुलानं तुझ्यापाशी मला पाठवलेला आहे मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आणि जर त्यासाठी काय करायची वेळ जर आली तर तो माझा मुलगा तो आणून किंवा त्याच्यातून सुटका करण्याची तयारी माझ्या मुलाची आहे मग नेमकं काय करावं लागेल हे मला तू सांग अशी ती वनिता कदरूला बोलत आहे चला
प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। निज मातेच्या बंध मोचनी कल्पतरु चिंतामणी देईन कामधेनु आननी आवडी मनी ते मागे। प्रभु रामचंद्र भगवान की जय। मातृभक्त असलेला गरुड, मातृभक्तीने भगवंताची जवळीक साधलेला गरुड, की ज्या गरुडाची विनंती केल्यानंतर भगवंताने त्याची प्राप्ती होते असा तो गरुड। गरुडाचे पायी हे वेळोवेळा डोई। त्याची विनंती केल्यानंतर भगवान परमात्मा त्याच्यावर बसून जगामध्ये विहार करणार आहे। तो परमात्मा प्राप्त होतो, कारण संतांची भक्ती केली तर देवाची प्राप्ती होती ना। हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय। असा तो गरुड देवाच्या जवळ पोहोचला, सगळ्या जगतामध्ये प्रसिद्ध झाला। सगळ्याच्या मुखामध्ये वर्णन त्याचं होऊ लागलं। याचं एकमेव कारण मातृ भक्त। कुणी आईची सेवा केली तर कुणी बापाची केली, कुणी गुरुची केली, कुणी गावाची केली, कुणी समाजाची केली, कुणी देशाची केली। त्याच्यामुळे वेगवेगळ्या कक्षेमधून सेवा करून त्या ठिकाणी जगवंदनीय झालेले आहेत। असा तो गरुड। आणि तो गरुड माझा असा म्हणलाय की माझ्या आईच्या सुटकेच्या मोबदल्यात तुला जे हवं आहे तो माझा मुलगा पराकष्टेनं दुर्मिळ वस्तू आणून द्यायला तयार आहे। फक्त वेळ आहे तुझ्या तोंडातून शब्द निघण्याचा। काय पाहिजे? ज्या जगात जी वस्तू नाही या जगात ती तुझ्या इच्छेनुसार तो आणून द्यायला तयार आहे। कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी उरविती। या गोष्टी आपल्याला ऐकायला पाहायला नाही। या वस्तू देवाच्या ताब्यात आहेत। कामधेनु कामना पूर्ण करणारी धेनू म्हणजे कामधेनू। कल्पतरू कल्पना पूर्ण करणारा तरू म्हणजे कल्पतरू। चिंतामणी चिंता पूर्ण करणारा मणी म्हणजे चिंतामणी। म्हणजे काही मनात येवो आणि त्या तिन्ही जे रत्न आहेत का आणि ते पूर्ण करतात। मग ही मागण्याची तुझी इच्छा आहे का? मग ती मागायला हरकत नाही। माझा मुलगा द्यायला तयार आहे, पण तुझ्या दास्यत्वातून माझी सुटका झाली पाहिजे। मग काय मागायचे? मग असं सवतीला सवत बोलू लागली विनीता, वनिता नाही विनीता। आणि ते विनीता कद्रूला बोलू लागली, म्हणजे त्याची आई गरुडाची आई आणि ही आहे सर्पांची आई। हे सख्खे सावतर भाऊ, मुंगूस आणि सर्प। गरुड म्हणजे विराट हे सावतर भाऊ। पण सावतर भावाचं भांडण लागलं एकमेकाला केलेल्या कपटामुळे। म्हणून कुणी कुणाबरोबर कपट करू नये। दुश्मनी जर लागली तर मरुस तर संपत नाही, आणि दुश्मनी जर मिळाला तर दुसऱ्या जन्मी सुद्धा कायम दुश्मनी त्यांची राहतेच। ऋण वैर हत्या हेत भिन्न चुके कदा कल्पंता। ऋण एखाद्याचे पैसे घेऊन मिळाला का पुढच्या जन्मात त्याला ती फेड करावी लागते। माणसं काय म्हणते, लय बुडविलं हो त्यानं मला, पहिल्या जन्मात त्याला बुडविलं होत म्हणून तुला त्यानं बुडविलं, म्हणजे दुसऱ्या जन्मात सुद्धा फेड करावी लागते। वैर घेऊन जर मिळाला का मुंगूस आणि साप गोतून दोघांचं वैर कायम राहत। हत्या एखाद्याची केली का दुसऱ्या जन्मात त्याची हत्या तो करतो। माणूस तो खून केला, पहिल्या जन्मात त्यानं त्याचा केला होता म्हणून याचा त्याच्या हातानं झाला। मग अशा गोष्टी घडू नयेत म्हणून शास्त्र ऐकायचे। असं ज्या वेळेस सांगितलं आणि त्यावेळेस ती पुढची कपट करणारी चौथीला सवत काय मग कद्रू विचारी चित्ती परम सामर्थ्य गरुडा प्रती हाती उद्भटल्याची शक्ती अमृत प्राप्ती त्या मागो। मग मनात विचार करू लागली। अगोदर माणूस मनात विचार करतो, नंतर मन वाणीतून शब्द बाहेर फेकतो अपेक्षित असलेले आपल्याला। आणि मग ते मनात विचार करू लागले गरुड सामर्थ्यवान आहे मला माहितीये, कारण गावातला जवळचा माणूस कोण कसला हे प्रत्येकाला माहित असते। कोण वाईट आहे, कोण चांगला आहे, कोण ताकदहीन आहे, कोण ताकदवान आहे, सगळ्याला माहित असते। आणि मग ती सावतर आई होती, तिला माहित नाही का गरुडाचा पराक्रम? माहित होता। मग ती म्हणली असं साधवायचा डाव
हिची सुटका झाली तर झाली, पण अशी आपली आई बसली पाहिजे की सगळं जग माझ्या देखत मरावा, पण मी सगळ्यालाच मेलेली पाहावा, मी एकटी जिवंत राहावा असं मागायचं. जिवंत कशाने माणूस राहतो? अमृत पिल्यामुळे जिवंत राहतं. देव अमृत पितेत म्हणून मरत नाही. आपल्याला अमृत बघायलाच मिळालं नाही, मेल्याशिवाय पर्याय नाही. असली आपली अवस्था आहे. म्हणले अमृत मागायचं म्हणजे माझ्या लेकराला बी पियाला, मला बी पियाला, आणि मग सगळे मरते, सवत बी मरती, हे सवतीचे लेकर मरते, सगळं जग मरते, मी एकटी लेकर, मी अमर राहते. मग असा तिनं विचार केला ना अमृत मागायचा. आणि मग काय बोलला? माझे माझ्या पुत्राच्या बंधनात केली अमृत पान, मग्न माझी जना जन्म मरण निर्धारून. वाईट झालं, लेकराला वाईट शिकविलं, दुसऱ्याचं वाईट करायचं. लेकर शहाणे होते, नाही 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 असलं वाईट करणार, असं कुणाचं चांगलं झालं नाही. आणि तू आई असलीस तरी आम्ही ऐकणार नाहीत असे ते म्हणले होते. पण आया वाईट नाही बेकार असतात. लेकर चांगले जरी असले का त्या हातपाय धुवून मागे लागतात, त्या चांगल्या लेकराच्या. हा माझा ऐकत नाही, मी जन्म दिला, तुझा जन्म दिला म्हणजे काय वाईट शिकवते का? लोकांचं वाटोळं करायचं. लेकर चांगले होते, पण या वाईट माईने म्हणली माझा ऐकत नाही, तुम्ही एका यज्ञामध्ये जळून खात खाता असा शाप दिला. म्हणले जिंकलीनं केलं आणि बुधली भोवती आलं, म्हणजे आता माझे लेकर मारणार आहे. मग अमृत एकदा गरुडाला मागितलं का? माझ्या लेकराने अमृत पिले का? जळाले तरी मरत नाही असा तिनं विचार केला. आणि विचार करून मग सवतीला काय बोललं? गद्रू सांगे विनीते पासी, निश्चय पुसावे गरुडासी, परमामृत देव विसी, ते तू होसी बंद मुक्त. मग ती कद्रू नागाची आई आणि मग त्या पुण्याच्या गरुडाची आईला बोलू लागली, आबा निश्चय पक्का कर, तू म्हणतीस ना मी मागायला तयार आहे, पण मी मागणार आहे. पुन्हा म्हणते नाही 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 असलं कसं मागितलं, हे तर कुठंच नाही, असलं जमणार नाही. एकदा तुझ्या लेकाला तू विचारून ये नंतर, आणि मग पुन्हा मला माग म्हण, आणि मग मी मागते नाहीतर देते म्हणायचं. पुन्हा म्हणायचं नाही नाही असलं असते का? हे देणं होत असते का? असलं जमणार नाही, परत विचार कर. असं सवतीला म्हटल्यानंतर सवत म्हणली एकदा विचारून येते काय झालं? माझे पुत्र पाताळवासी, अखंड राखण अमृतासी, तरी प्राप्ती नाही त्यासी, ते तू देसी तय मुक्त. म्हणले तुझी माझ्या दाशेत सुटका होण्यासाठी मी एक मागते, माझे लेकर रात्रंदिवस मला जे मागायचं का त्याच्या जवळ ते राखण आहे. पण राखण करणाऱ्याला जवळ असून सुद्धा त्यांना ते अमृत प्यायला मिळत नाही. आणि ते अमृत माझ्या पोराली जवळ असून सुद्धा मिळत नसलेलं मला आणि माझ्या लेकराला मिळवून जर दिलंस तर तुझी सुटका माझ्या हाताखालची पाणी वाहण्याची होईल. किती दिवस? 1000 वर्षे. 1000 वर्षे पाणी व्हायची बोली त्यांची होती आणि कपटानं जिंकलेलं होत. मग असं तिनं मागितलं आणि मग आई म्हणली अमृत, अमृत तर जगात कुठंच नाही, ते देवापाशी या. काय झालं? स्वाद अमृत, उन्माद अमृत, सुप्त अमृत, तप्त अमृत, ये अमृते प्रणोबा अमृत, परमामृत पाचवे. 5 अमृत आहेत, 5 अमृत 5 जणाला आवडत आहेत. आता कुणाला काय आवडत आहे, कुणाला काय आवडत आहे, कुणाला कशाचं बोलू, त्याला कशाची आवड असते का? कुणा वेगवेगळी आवड, प्रत्येक माणसाला आवड वेगवेगळी असते. स्वाद अमृत, उन्मत अमृत, परम अमृत, हे सगळे अमृताचे प्रकार वेगवेगळे, पण वेगवेगळ्या गुणानुसार वेगवेगळ्या गोष्टी माणसाला आवडत असतात. हे झाले 5 अमृत. पण 5 अमृत 5 प्रकारच्या लोकांना आवडत येतं. त्या कद्रूला बी कळत होतं, ती सांगत होती तिथं. नाथ महाराज आपल्याला सांगतात ऐका, 5 अमृत पण 5 लोकांना कशा प्रकारच्या आवडते काय सांगू? स्वाद अमृत अप्सरासी, तेने त्या स्वादिष्ट सर्वासी, तृप्ते अमृत ते देवासी, सुता ते असी बादेना. स्वाद अमृत म्हणजे स्वाद म्हणजे चव, चव म्हणजे गोडी. आणि या गोडीचे अमृत जे आहे का ते अप्सरांना मिळालं.
अप्सराला म्हणजे आश्रम आहे. देवांना आपण म्हणतो ना, आणि त्या देवांना जे आहेत का नाच गायन करणाऱ्या देवाच्या सभेमध्ये, आणि त्यांचा कार्यक्रम हे देव लोक बघतात. स्वाद अमृत त्यांना मिळालं म्हणून त्या देवांनाची गोडी देवाला लागली. सगळं पुण्य खर्च त्यांच्या पायावर करते, पण त्या देवांना आपल्याला मिळावा, आपल्या मनातली इच्छा त्यांच्यापासून पूर्ण व्हावा याची गोडी देवाला लागलेली आहे. स्त्रियांची गोडी कामुकाला असते का? स्वाद अमृत त्यांच्या जवळ असल्यामुळं त्यांची गोडी म्हणजे स्त्रीची गोडी पुरुषाला आहे का? तर ते स्वाद अमृत त्यांनी प्राशन केलेले. तृप्त अमृत देवानी प्राशन केलेले म्हणून तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाटवे भूक तहान काही. त्यांना तहान बी आठवत नाही, भूक बी आठवत नाही का? ते तृप्ती अमृत त्यांना प्यायला मिळालं, कायमची तृप्ती झाली. पुन्हा जेवायचं बी नाही आणि पुन्हा पाणी प्यायचं सुद्धा नाही. अशा प्रकारचं ते अमृत देवाला मिळालेलं आहे. म्हणून आपल्यासारखं काबाड कष्ट करायचं नाही, आपल्यासारखं धान्य मिळवायचं नाही, तळून आणायचं नाही, भाकरी करायच्या नाही, भूक लागल्यानंतर खायचं नाही. अशा प्रकारची अवस्था देवाची आहे. प्रभो रामचंद्र भगवान की जय, पवनसूत महाराज की जय. उन्माद अमृत दैत्यासीन तेने ते उन्मत हरणीचे, सुधात्म अमृत ते दिग्गजासीन तेने सुखेशी झुलत. उन्माद अमृत कुणाला आवडत? बाटलीतलं ते दैत्याला आवडत. जे बाटलीतलं अमृत घेतात त्याला म्हणतात दैत्य. मग ते पूर्वीचे असो किंवा कलियुगातले असो त्याला दैत्य म्हणतात, दारू पिणाऱ्याला. आणि हे जे अमृत आहे का हे दैत्याला आवडत म्हणून दैत्यानं सुरुवात केली. आणि मग त्यांच्या पोटचे जेवढे जेवढे दैत्य त्यांना ते तसं उन्माद ते अमृत आवडू लागलं म्हणून ते उन्मत होते. बघा, दारू पिणारा माणूस थीर जरी असला आणि दारू जर पियाला, दारू त्याला थीर बसू देत नाही. तोंडाला किती शिवून टाकलं तरी बडबड केल्याशिवाय राहत नाही. म्हातारा जरी असलं तरी उड्या हाणल्याशिवाय राहत नाही. नीट चलत असलं तरी उलटून पडल्याशिवाय राहत नाही. ते उन्माद अमृत दैत्याने प्राशन केलेलं आहे म्हणून ते त्यांना गप बसू देत नाही. आणि दुसरं एक अमृत सुसुप्ती अमृत. सुसुप्ती म्हणजे झोप कुंभकर्णाला होती आणि ते अमृत आहे हत्तीला, म्हणून हत्ती डोळे दाखवून असा चलतो का? झोपीचं अमृत हत्तीला मिळालं म्हणून हत्ती झोपलाय का जागा कुणाला कळत नाही. पांडू तात्याची झोप हे कळत आपल्याला. पांडू तात्याची झोप, तेव्हा पांडू तात्या असला होता चलत चलतच डुकले हाणत होता. एसटी स्टँड वर बसला की तसाच झोपी जात होता. एसटी आली काय आणि गेली काय, जिथं बसला तिथं. आता चलत चलत जर झोपतोय म्हणल्यावर बसल्यावर कसा झोपणार नाही. मग हे झोपीचं अमृत हातीला पियाला मिळालं. हाती सकाळ डुकल्या मारतो बारू पियाला. हे असल्या प्रकारचं अमृत आहे. आता चौथं अमृत कोणतं ते कुणाला मिळालं आणि मग त्याचं काय झालं? दुखल्या येती निद्रिस्तासी एवी दुर्लने दिग्गजासी, येत अमृत मायसी देवे सर्वासी चाळली. मग जे काय अमृत आहेत का अशा प्रकारचे डुप्लिकेट प्रकारची डुप्लिकेट वस्तू ओरिजिनल माणसाला आवडत नाही. मग या डुप्लिकेट वस्तू जेवढ्या जेवढ्या डुप्लिकेट लोकांनी जवळ केल्या, आता जी ओरिजिनल जी काही वस्तू होती का अमृताची, ओरिजिनल अमृत त्याला काय म्हणतात? परम अमृत. आणि ते ओरिजिनल देवानी सगळ्या जगाचा सगळा काही गाळा हाकणारे देव, सर्वाच्या वरी राहून सगळ्याच्या कर्माची शिक्षा देणारे देव, आणि त्यांनी ते परम अमृत आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे आणि ते त्यांनी प्राशन केलेलं आहे. म्हणून त्यांना तहान लागत नाही, त्यांना भूक लागत नाही, त्यांना मरण येत नाही, ते म्हातारे होत नाही. सारखं 16 वर्षाचं वय देवायचं कायम सुरू जगाच्या सुरुवातीपासून पर अखेरपर्यंत का त्यांनी ते परम अमृत सेवन केलेलं आहे. आणि कुणालाच मिळू नये म्हणून राखणदार ठेवलेले, पण राखणदाराला सुद्धा ते मिळत नाही. समुद्र मंकिला समजती झाली अमृताची प्राप्ती, कलही करता देवी दैती मोहिनी हाती दिले. हे 14 अमृत मिळविण्यासाठी
देव आणि दैत्य एकत्रित येऊन आणि त्या दुधाच्या सागराचं मंथन करायचं त्यांनी ठरविलं होतं. देव सहभागी या कार्याला ते राक्षस होत नव्हते. राक्षस म्हणले हे देव सदा आम्हाला त्रास देते, आम्ही देवाला सहकार्य करणार नाही. नारद मुनी मधात आले, मध्यस्थी करायला म्हणले तुमच्या पाया पडतो. एक गेलं मारायला आणि 10 गेले चालायला. तसं होतं बाबा, तुम्ही दैत्य जरी असलात का तुमची सुद्धा गरज आहे. त्याच्याशिवाय समुद्र मंथन होत नाही आणि समुद्रात बुडालेले 14 जे काही रत्न आहेत ते निघत नाही. देव आणि दैत्य तिथं आले, मंदराच्या पर्वताची रवी केली, वासुकी सर्पाचा दोर केला. एकीकडून तोंडाकडून कोण होते? दैत्य. आणि शेपटाकडून देव होते. उसळण चालू झालं. उसळण ज्या वेळेस चालू झालं त्यावेळेस त्या डोंगराला सापाचं अंग घासत होत आणि त्यावेळेस त्याच्या तोंडातून विषयाच्या ज्वाळा बाहेर पडल्या होत्या. एक रत्न निघत होत. 14 रत्न निघाले. त्यापैकी अमृत निघालं होतं. अमृत मिळण्यासाठी देवाचे आणि राक्षसाचे भांडणं लागले होते. तितक्या देवानी काय केली हुशारी, मोहिनी जी होती का आणि तिच्या हातात अमृताचा घडा दिला आणि तिने कुठं उपास केला. मोहिनी रूपे श्री विष्णुदान केले अमृत विभागुण इतर अमृत वाढून राखिले आपण. हे असले आतापर्यंत सांगितलेले अमृत वेगवेगळ्या माणसांनी दिले, पण जे खास अमृत मरून न देणार हे अमृत भगवान विष्णू पाळण्यात यांनी एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं होतं. तिला म्हणतात मोहिनी. मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला, वाली मुकला प्राण रामबाणे. आणि ती भस्मासुराला फसविण्यासाठी आलेली, भस्मासुराला संपविणारी मोहिनी तीच विष्णू होता बाईच्या रूपातला. आणि मग तिच्या जवळ ते अमृत देवाने दिलं. तिनं काय केलं, दैत्य हो एकीकडून पंक्ती धरा, देवा हो तुम्ही ह्या साईडला पंक्ती धरा, सगळ्याला अमृत वाढते. पण लबाडी मोहिनीनं केली, देवाली अमृत वाढलं आणि दैत्याने दारू वाढू दारू पाजूच मारले. अशा प्रकारची अवस्था झाली. काय झालं? जेने चुके जरा मरण हे परम अमृत विष्णू अभिन ते जे देतील आणून बंद मोचन ते. त्याच्यामुळं 5 अमृताची माहिती तुला सांगितलेली आहे. उगा अमृताची मागणी मागितली, द्यायचं कुठलं बी बाटलीतलं आणून फुल निशामध्ये जाते मरून भांडण करू माझे लेकर. तसलं अमृत आपल्याला जमणार नाही. जे परम अमृत आहे का मोहिनीनं फक्त देवांना दिलं, दैत्याला दारू रुपये अमृत दिलं, सगळे मारून टाकले 60 रुपये. आणि ते जमणार नाही, तसले फसवेगिरी जमणार नाही. ते मोहिनी जवळ असलेलं, देवाच्या ताब्यात असलेलं जे म्हातारं बी होऊ देत नाही आणि जे मरू सुद्धा देत नाही असलं जे अमृत आहे का ते जर मला त्याला आणून दिलं आम्हा मायल्या कराली आणि तर माझ्या हाताखालची चपराशीन तू इथून पुढे राहणार नाही. असं त्या सवतीला सांगितलं. सवतीनं ऐकून घेतलं. काय केलं पुढं? ऐकोनी कद्रूची कथा गरुडापाशी आली विनिता आणून द्यावे परमामृता बंद मोचनता. असं कद्रूचं सवतीचं त्या विनितेनं ऐकल्याबरोबर तिनं जे सांगितलं होतं तो निरोप देण्यासाठी सवतीकडे सवत आली आणि सांगू लागली, गरुडा माझी सुटका व्हावा वाटते ना तुला? हो म्हणला, काही करीन पण तुझी आई सुटका केल्याशिवाय राहणार नाही. मग देवाच्या ताब्यात असलेलं परम अमृत आणून देणं होतंय का? त्याच्याशिवाय माझी सुटका होत नाही असं गरुडाला आई बोलले. गरुड काय बोलतो? परी सोनी मातेचे वचन तिचे करावया बंद मोचन वंदोनी मातेचे चरण अमृतार्थी आपण उडप असं ऐकलं. ऐकून म्हणला, अरे आईचं दर्शन आईचं काम करायचं म्हणल्यावर देव भांडाय समोर येऊ द्या ना, देव सुद्धा पळून जातील. आणि जो आईचा भक्त तो विजयी झाल्याशिवाय राहत नाही हे मातृभक्ताला कळतं. आईवरून बापावर जाऊन जाणाऱ्याला याच्यातलं काही सुद्धा कळत
नाही. आणि मग त्यानं ऐकलं आणि आईची सुटका करण्यासाठी आईचं दर्शन घेतलं आणि उडी हाणली पंखाच्या साह्यावरती. कृपा उपदली मातेशी मग हाती धरले गरुडासी आणि असे कश्यपासी वृत्तांत त्यासी. उतावीळ करावी तातडी परमार्थाची. चांगल्या कार्यासाठी तातडी करावी लागते, गडबड करावी लागते. संसार दमानी करावा लागतो, पण लोक गडबडीनं परपंच करते आणि परमार्थाला सवडीनुसार भागविते आणि त्याच्यामुळं देव मिळत नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव काही आशाने मिळायचा नाही रे. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला वाव उड्डाण मारलं. कसलाच विचार लेखानं बाईचं काम करण्यासाठी केला नाही. आई म्हणली निघाला पण लय अवघड काम आहे. हाताला धरला उभा केला आणि म्हणली बाबा एवढं गडबड करू नको, बापाचा आशीर्वाद घेऊन जा. आईचा घेतलास पण बापाचा सुद्धा पाहिजे. अरे एक डोळा आणि त्याला दोन मिळाल्यानंतर मग काय कमी आहे. तसं माझा आशीर्वाद आणि वडिलाचा आशीर्वाद जर मिळाला तर तुझं काम फत्य झाल्याशिवाय राहत नाही. आई वडिलाचा आशीर्वाद सोडते तर आणि लोकांच्या आई वडिलाचा आशीर्वाद घेते तर कामाला निघते काम तसंच. आणि हे हेंद्र्या तोंडाचं जागेवर तसंच. काय झालं प्रभु रामचंद्र भगवान की जय. मातृभक्ती गरुडासी देखो निसुख कश्यपासी. कृपया भूष कोण त्यासी धरी पोटी स्वानंदे. स्वानंद झाला. स्वानंद जर आई वडिलाला मिळवून दिला तर आपल्याला स्वानंद हुडकायची गरज नाही. आपल्याला स्वानंदाची प्राप्ती होते आणि दुर्मिळ वस्तू सुद्धा आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ही आहे आई वडिलाच्या सेवेची ताकद. म्हणूनच पुंडलिकानं जगावर उपकार केला, आपल्या कृतीमधून दावलेला आहे. दया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार प्रत्यवीचा. प्रत्यवीला ओझ पापाचं झालं या लोकांचं आणि हा भार जो झालाय पापाचा या पृथ्वीला आणि हे पापाचं ओझ उतारण्यासाठी त्या पुंडलिकानं धडा अगोदर स्वतः शिकला, जगाला धडा शिकायला मिळावा म्हणून आई वडिलाची सेवा केली. सारे पाप झाले नष्ट आणि भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी. आणि म्हणून ती बायको नवऱ्याला म्हणते घरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. आणि मग स्वानंद झाला, आलिंगन दिलं. काय दिलं हरी केवर देत त्यासी प्रताप पावसी परमामृतासी. युधी विष्णू भक्त होसी मुक्त करसी निज माता. स्वतःची माता मुक्त करण्यासाठी तुझ्या मुक्तीच्या बाहेरचं शक्तीच्या बाहेरचं काम करण्यासाठी कसलाच विचार न करता तू निघालास का. आईच्या सांगण्यावरून माझ्याजवळ आलास का. आणि त्या वडिलानं पुत्राला भेट दिली, आशीर्वाद दिला, डोक्यावर हात ठेवला. तू ज्या कामासाठी निघालास ते तुझं काम झाल्याशिवाय राहणार नाही. तिथं देवाबरोबर युद्ध करून देवावर विजय मिळविशील. पण दुसरा एक लाभ होईल, जो देवाचा देव आहे त्याच्याजवळ तू कायमस्वरूपी वाहन होऊन राहशील. जिथं देवाला जायचं आहे त्यावेळेस तुला तो बोलवील, तुझ्यावर बसन आणि गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पितांबर सेला कैसा गगनी झळकला. असं लोक आकाशानं तुम्हा दोघाकडे बघतील. काय परमामृत विष्णू आधीन त्याचे करावे नामस्मरण. नामापाशी विजय पूर्ण निषेधान हरिभक्त. श्रेष्ठ वस्तू श्रेष्ठाच्या ताब्यात असतात. हा श्रेष्ठ वस्तू अशी आहे ब्रह्मामृत. श्रेष्ठ देव आहे तो, हा देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव. आणि त्याच्या ताब्यात ते श्रेष्ठ असलेलं अमृत आहे. मग त्याच्याबरोबर युद्ध करावं लागणार आहे आणि त्याला जिंकावं लागणार आहे. तो सगळ्याला जिंकणारा आहे, त्याच्या पुढे कुणीच टिकत नाही असा तो देवादी देव आहे. आणि मग त्याच्यावर युद्ध करण्यासाठी, त्याची जवळीकता साधण्यासाठी, त्याच्याजवळ अमृत मिळवण्यासाठी, तुझ्या आईची सुटका करण्यासाठी तुला देवाच्या नामाची आवड धारण करून तुला अखंड त्याचं नाव घेत जावं लागणार आहे. देवाचं नाव घेतलं
अल्प्य ते लाभ येती घरा. देवाचं नाव घेऊन कुठलंही काम करा, जी गोष्ट कुणालाच मिळणार नाही ती मिळाल्याशिवाय राहणार नाही असं बापानं सांगितलं. ध्यानात ठेवलं. श्रीराम जय राम जय जय राम करीत निघाला. काय रामाची आवृत्ती तया प्रळयी नयच्युती. अच्युत पदाची निज प्राप्ती युध सामर्थी. आपल्याला पंडित बनविण्यासाठी आई वडील जर श्रेष्ठ असतील, त्यांच्याकडे जर ज्ञान असेल, ते जर पंडित असतील, आई वडिलाला सुद्धा गुरु करायला हरकत नाही. आई वडील जर सर्वश्रेष्ठ असून सुद्धा दुसऱ्या गुरुचा अनुग्रह जो घेत असेल तो मूर्ख शिष्य म्हणायला काही हरकत नाही. गरुडानं कोणताच गुरु केला नाही, कारण बाप गुरुचा गुरु होता, ब्रह्मदेवाचा मुलगा होता, सर्व ज्ञानामध्ये निष्णात होता. म्हणून गुरु अनुग्रह बापाकडून घेतला. बापाने मंत्र जप दिला, देवाच्या नावाचा गुरु जप देत असतात. आणि मग तो जप जर आपण जपला तर आपल्याला मुक्तता जन्म मरणातून मिळाल्याशिवाय राहत नाही. मग तो जप कोणता दिला? अच्युत. अच्युत या नामाचा जप केला, ज्याची कधी च्युती होत नाही, ज्याचा कधीच नाश होत नाही, त्याला म्हणतात अच्युत. हे त्याचं नाव आहे. आणि ते नाव जर घेत तू निघाला का, तो अच्युत सर्वांमध्ये श्रेष्ठ जरी असला, आता तुझ्या पाया पडणार आणि स्वतः जवळ अमृत तुला देऊन टाकणार. एवढी ताकद या नावाची. पण नाम घेतलं पाहिजे, नुसतं ऐकून जमणार नाही. काय ऐसी कसे पेपर कृपा करुणे अच्युत नाम उपदेशुनी. गरुड धाडीला अमृत हरणी नामस्मरणी निज विजय. नामस्मरण जे करतात का ते कुठल्याही कार्यामध्ये विजयी असतात. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. नामाचं चिंतन जे करतात का ते आलेले विघ्न नवीनच वाटा तयार करून पडून जाते. वाटा किती असतात? 8. लईत लई वाटा किती? 8. का? दिशाच 8. त्याच्यामुळे वाटा ही 8. दुसऱ्या 2 दिशा धरल्या, पाताळाकडली स्वर्गाकडली. 10 वाटा धरा. पण 12 वाटा कुठं आहेत का? 12 वाटा कुठंच नाहीत. पण विघ्न नवीन 2 वाटा तयार करते. त्यांनी वाटतं बाबा हे नामस्मरण करते, ह्याच्या मागे देव आहे, आणि ह्याला जर त्रास दिला आणि सुदर्शन घेऊन जर देव आला तर आपल्याला कुठं काय उरू द्यायचा नाही. म्हणून नवीन 2 वाटा तयार करून हे आलेले विघ्न फरार, आणि देव मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आगात निवाराया. असं नामाचा प्रताप आहे. जे नाम घेतात ते तरुण जातात, आणि जे नाम घेत नाहीत ते नरकाला अचूक जातात. मग ते किती पठण करणारे असले काय, सांगणारे असले काय, कीर्तन करणारे असले काय, कुणी बी असो, जे नाम जप करीत नाही त्याचा उद्धार होत नाही. माता पित्याशी करोनी नमन तीर्थ घेतले प्रार्थून. हरिनानी नित्य सावधान क्रमावया गग. आई वडिलांचा आशीर्वाद, आई वडिलांनी सांगितलेलं काम मनामध्ये धरून त्याच्याविषयी असलेली जिद्द, आणि त्याला पुन्हा जोड हरिनामाची. जिद्द आहे का तो त्रैलोक्यात विजयी झाल्याशिवाय राहत नाही. अनुग्रह गुरुचा वडिलाचा घेतला, गुरुनं दिलेला नामजप मुखात ठेवला. अच्युत 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 असं म्हणत उड्डाण स्वर्गाच्या दिशेनं मारलं. मग त्या उड्डाणाला आता कुणी रोखणार नव्हतं. देवदेव करणाराला देव कुठलीच अडचण येऊ देत नाही, आणि त्याला कुणीच रोखू शकत नाही. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याची खरी सेवा असते का त्याला कुणीच भिडू शकत नाही, आणि भिडवायला जर आला तर देव त्याला टिकू देत नाही. काय नकुळा दासी विनते घरी नकुळ जन्मला तिचे उदरी. तो गरुडासी सहकारी होऊन सरपारी. चांगल्या कार्याला सहकार्य केलं पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली अभय नरका जाणे. काही लोक सहकार्य तर करीत नाहीत, पण सहकार्य जे करते आणि जे चांगलं कार्य करते आणि ह्यांनाच आडवं आणून
खेळ खंडोबा चांगल्या कार्याचा केल्याशिवाय राहत नाही आणि ते लोक नरकाला गेल्याशिवाय राहत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. मग त्यांना आशीर्वाद आई वडिलाचा घेतला, गुरुनं दिलेला जप जपत निघाला, उड्डाण मारलं, स्वर्गाच्या दिशेनं निघाला आणि सगळं जग त्याला पाहू लागलं. म्हणले काय विरे, म्हणले पक्ष्याच्या जातीमध्ये जन्माला आला, पण मोठमोठ्या वीराला आणि मोठमोठ्या भक्ताला लाजवील अशा प्रकारचं काम हा गरुड या ठिकाणी करीत आहे असं लोकांना वाटू लागलं. चांगलं काम केलं म्हणजे लोक आपोआप वर्णन करीत असतील. काय नको प्रभू रामचंद्र भगवान की जय. आरंभोनी त्या दिवसाची वैर सर्पा मुंगसाशी भेटी होता येराशी निज प्राणा. आणि ज्या वेळेस ती सवतीच्या हाताखाली काम हजारो वर्ष ती गरुडाची आई विंता करीत होती का, आणि त्या वेळेस तिला एक मुलगा झाला होता. कोणचा? मुंगूस, ज्याला म्हणतात नकुल. आणि तो नकुल तिला